पुळूस येथील फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ यांना 6/4/2024 रोजी पुळूस येथील चौकात तलवार काठ्या लोखंडी रॉडनं मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंढरपुरातील सत्र न्यायालयानं आरोपी अण्णासाहेब शेंडगे, नवनाथ खरात व प्रशांत होनकळस यांची जामिनावर मुक्तता केली आहे। याविषयी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादीचा भाऊ मौजे पुळूस येथील आठवडा बाजारातून भाजीपाला घेऊन जात असताना मौजे पुळूस येथील लिंगेश्वर तालीम जवळ आले असता महादेव शेंडगे, लिंगदेव शेंडगे, अण्णासाहेब शेंडगे, प्रभाकर शेंडगे, नवनाथ खरात, प्रशांत होनकळस सर्व राहणार पुळूस तालुका पंढरपूर हे थांबले होते। त्यांच्यापैकी महादेव शेंडगे, अण्णासाहेब शेंडगे यांच्या हातात तलवार, हातात लाकडी दांडके, लाकडी रॉड असे होते। फिर्यादीच्या जवळ जाऊन फिर्यादीच्या भावास तुम्ही आमच्या अवैध वाळूची माहिती महसूल विभागास कळवता असा संशय घेऊन प्रभाकर शेंडगे, नवनाथ खरात यांनी शिवीगाळ दमदाटी करत प्राणघातक हल्ला केलाय। आरोपीच्या वकिलांनी फिर्यादीची ही केस खोटी असून आरोपीने दाखल केलेल्या केसला शह देण्यासाठी सदर केस केली असून असा युक्तिवाद केला। तो ग्राह्य धरून यातील अण्णासाहेब शेंडगे, नवनाथ खरात, प्रशांत होनकळस यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालय पंढरपूर यांनी मंजूर केलाय। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट विशाल एम गावडे, ॲडव्होकेट कैलास एम नाईक, ॲडव्होकेट मनोज कुमार एम गावडे, ॲडव्होकेट ओंकार परदेशी, ॲडव्होकेट शुभम मोटे, ॲडव्होकेट आकाश कापुरे, ॲडव्होकेट अक्षय राऊत यांनी काम पाहिलं। नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल गावडे, मोहोळ तालुका मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील पुळूस या गावी प्राणघातक शस्त्रांचा हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिनांक 7/4/2024 रोजी पुळूस गावातील 6 लोकांविरुद्ध FIR दाखल झाला होता पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे। त्यानुसार सदर गुन्ह्यातील 3 आरोपी महादेव शेंडगे, अण्णासाहेब शेंडगे व नवनाथ खरात हे त्याच दिवशी अटक झाले होते व अनुक्रमे 13 तारखेला परत प्रशांत उर्फ परशुराम होनकळस हे देखील अटक झाले होते। त्यानुसार माननीय न्यायालयाने त्यांना त्यांचा PCR कालावधी संपल्यानंतर MCR मध्ये आले होते आणि MCR मध्ये आल्यानंतर पंढरपूर जिल्हा न्यायाधीश श्री लंबे साहेब यांच्या कोर्टामध्ये सदर आरोपींना जामीन मिळण्यासाठीचा अर्ज दाखल केलेला होता। त्या अर्जाचा दिनांक 2/5/2024 रोजी निकाल झालेला असून सदर जामीन अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आहेत। 307, 326, 324 व इतर असे वगैरे सेक्शन लागून गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा दाखल झाला होता व या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामधून यातील आरोपी नंबर 3 अण्णासाहेब प्रभाकर शेंडगे, आरोपी नंबर 5 नवनाथ खरात व आरोपी नंबर 6 परशुराम होनकळस यांचा जामीन मंजूर झालेला आहे। व ही सर्व काम पाहत असताना माझे सहकारी श्री ॲडव्होकेट कैलास नाईक सर, ॲडव्होकेट मनोज गावडे साहेब, ॲडव्होकेट आकाश कापुरे साहेब, अक्षय राऊत साहेब व ॲडव्होकेट शुभम मोटे साहेब या सर्वांनी मिळून सदर प्रकरणाचे काम पाहिले व सदर आरोपींची जामिनावर मुक्तता झालेली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।